समोरचा बोलत नसतानाही त्याच्याशी बोलणं आयुष्यातील सर्वात अवघड चॅटिंग असतं। लोक टाइमपास करण्यापुरती बोलतात आणि आपण त्यांना आपलं समजून बसतो। फुगणारी आणि रागावणारी माणसं नेहमी क्यूट असतात। नंतर बोलूचा अर्थ निघा आता। आयुष्यात एक वेळ सगळं काही पुन्हा मिळू शकतं, पण वेळेबरोबर हरवलेलं नातं आणि विश्वास पुन्हा मिळू शकत नाही। आवडते नाते सांभाळून ठेवा, जर हरवले तर गुगल पण नाही शोधू शकणार। ज्या लोकांना खरं बोलण्याची सवय असते, गैरसमज पण त्याच लोकांबद्दल जास्त होतात। संकट हा जगातील असा जादूगर आहे जो एक क्षणातच आपले कोण आणि परके कोण दाखवून देतो। सगळे दुःख दूर झाल्यावर मन प्रसन्न होईल हा भ्रम आहे। मन प्रसन्न करा, सगळी दुःख दूर होतील। काय चाललंय हे विचारण्याची गरज संपली आहे सध्या। स्टेटस बघितलं की झालं। गरजेपेक्षा जास्त चांगलं बनणं गरजेपेक्षा जास्त अपमान करून घेणारं ठरतं। प्रेमामध्ये एकमेकांना रिस्पेक्ट देऊन आणि एकमेकांचा मनाचा विचार करून राहिलं ना तर नातं आयुष्यभर कधीच तुटत नाही। माणसाला परके कोण हे कळण्यापेक्षा आपले कोण कळायला जास्त वेळ लागतो। वेळेने एक गोष्ट शिकवली, कोणत्या पण नात्यात राहायचं असेल तर लिमिट मध्येच राहायचं। एखादी व्यक्ती मनातून उतरली की त्या व्यक्तीबद्दल सहानुभूती, आदर, मान सन्मान काही शिल्लक राहत नाही। वेळ तर आपल्या नेहमीच्या वेळेनुसार बदलते, पण माणूस कोणत्या वेळी बदलेल याचा काही नेम नाही। काही लोक आयुष्यात वाट तर दाखवतात, पण सर्वात जास्त गरज असते तेव्हा वाटेवर हात सोडून जातात। जेव्हा कोणाला गमवायची वेळ येते ना तेव्हाच त्याला मिळवण्याची किंमत समजते। नवीन वर्षातील नवा नियम, कुणालाही लायकीपेक्षा जास्त इज्जत द्यायची नाही। स्वतः जगून दुसऱ्याला जगू देणे म्हणजे सहानुभूती आणि माणुसकी शिकून माणसासारखे वागणे म्हणजे अनुभूती। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।